म्हणून मी हे निवेदन तयार केलं होतं, पण मी 2 दिवसापूर्वी आमच्या गल्लीत मयत झाल्यामुळे मी दिलं नाही। तर आता हे निवेदन हे पोलीस अधिकारी घेतो म्हणतात, मी त्यांना देईन पण हो थांबा की सर सर हो सर थांबू पण ह्याच्यापुढे आम्हाला आमचं निवेदन स्वीकारावं आम्ही इतक्या रस्ते झाले त्याच्या अगोदर जड वाहनात प्रतिबंधक म्हणून बोललो होतं। सर तुमच्या म्हणण्याप्रमाणे बोला सर्व होऊन जाईल साहेब ते घटना त्याचं दुःख मला बी हो सर बोला सर मला बी दुःख आहे हो सर घडलेल्या घटनेबद्दल दुःख हे निश्चितच आहे। आपण त्यातून मार्ग काढायचा। पहिली गोष्ट जड वाहतूक इथं बंद झाली पाहिजे। आपण 100% त्या बाबतीत पाठपुरावा करू आणि हे बंद करायला सर मी 2 दिवसापूर्वी हा निवेदनाचा विषय तयार केला। निवेदन करू द्या हाती, मग नंतर रस्ता आंदोलन बंद करू। साहेबांना कुणी तर वरिष्ठांना येऊन आमचं निवेदन स्वीकारावं तेव्हा आम्ही उठतो या ठिकाणी। सागर खाली बस मी जर हे उगाच हे माहोल उभा केला असेल मला काही गरज नाही हो दादा तर तुमच्या मी कलेक्टर साहेबाच्या नावे मी निवेदन तयार केलं होतं, पण आमच्या गल्लीत मयत झाली होती त्यामुळं मी ते निवेदन देण्याला विलंब लागला मला, नाहीतर हा प्रकार आज घडला नसता। आता सर्व माझ्याच ठराव आणि ही वाहतूक जर बंद आता बंद तर हे बंद 100% हे लागणार आहे आणि माझे पोलीस तिथे उभा राहणार। त्यातनं जरी कुणी इथं गाडी सोडली तर इथं तुम्ही काय बोला गाडी अडवायची मला फोन करायचा, ती गाडी डायरेक्ट आरटीओला जमा तुम्ही ऐका आपल्याला पुढच्या कामाला एकच मिनिट मला सगळी माझी तर बोलून ऐकता का नाही माझं जे गाडी सोडलं त्याच्यावर का तेच चाललंय माझं ज्या गाड्या म्हणून द्या साहेब पोलीस सहकार्य करलेत आपल्याला, पोलिसांची आपल्याला काही नाही, जी सिस्टम आहे वरून पहिल्यांदा अपघात नाही आहे। याच्यापूर्वी जवळपास 15 ते 20 अपघात आहे व त्यामध्ये मेलेल्याची संख्या 20 ते 15-20 जणांची असून यामध्ये भरपूर लोकांना नाहक जीव गेलेला आहे, कारण या एरियामध्ये भरपूर जड वाहने, अवैध धंदे, वाळू धंद्याच्या गाड्या, डंपर व इतर गाड्या, हायवा म्हणा हे म्हणा, पेट्रोल टँकर्स या येतात असतात राजेरोसपणे। त्यामुळे या ठिकाणी प्रशासनाने वेळेस लक्ष नाही दिलं तर आणखी तीव्र कारवाईचा इशारा व आंदोलनाचा इशारा आमच्या इथल्या नागरिकांकडून देण्यात येईल। तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही इथे आंदोलनाचा मार्ग शांतता व संयमाने घेत असून या भागातील सर्व नागरिक या गोष्टीला समर्थन करत आहेत। मी गेल्या अनेक वर्षापासून ह्या रोडसाठी भांडतोय, हा रोड देखील होत नाही आणि या रोडची वाहतूक देखील बंद होत नाही। रोड आहे लहान, 10 टायर गाड्या ओव्हरलोड जातात, ह्या खनी कशा चालतात हे प्रशासनाला माझा सवाल आहे। जर मला कुणी आत घातलं तरी चालेल आंदोलन करायला आहे म्हणून, पण मी अनेक वेळा आंदोलन केलेलं आहे। माझ्या सर्व बांधवांना माहीत आहे, मुस्लिम समाज हे सर्व माझ्या पाठीशी आहेत। जर मला जर डिवचण्याचा प्रयत्न केला, हा जर माझ्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर परत एकदा आम्ही कलेक्टर ऑफिस समोर मोर्चा काढणार आहे। हजारोच्या संख्येनं मोर्चा जाईल आणि इथले जे वाहतूक शाखेचे अधिकारी खाली थांबतात
हे कशामुळे गाड्यामध्ये सोडतात याचं मला उत्तर पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, हा रोड पैसे बिसे घेत असतील तर पैसे. एक मिनिट, खराब होण्यामागं हा रोड हे खनिजचे लोक कारणीभूत आहेत. हे गव्हर्नमेंट मालक लोक आहेत, माफी आहेत, माफी आहेत. लोकांचे जीव मारले ह्या लोकांना. चला बरं भाई, चला तिकडे बाजूला. शहरामध्ये येणारा रस्ता जो आहे जुना तुळजापूर नाक्याकडून, इथं काही वर्षापूर्वी MSRTC रस्ते झाल्यानंतर इथं या रोडला पहिल्यापासून नो एंट्री, कारण इथे येता जाता 4 ते 5 शाळा आणि 3 ते 4 कॉलेज आहेत. या ठिकाणी जड वाहनास प्रतिबंध असताना इथं काही लोकांनी काही अधिकाऱ्याशी देणं घेणं सुरू करून इथून गाड्याची येण्या जाण्यास परवानगी दिली होती. व त्या गोष्टीचा आज एक लहान बाळाचा नाहक बळी तिथं अपघाताद्वारे दिलेला आहे. या दिवसा या एरियामध्ये का पहिलाच ऍक्सिडेंट नाहीये. पोलीस प्रशासन अनेक वेळा आम्हाला सहकार्य करण्याची भावना दाखवत आहे, पण वरून जे सिस्टम आहे तहसील आणि जे ह्या खनीच्या अतिरिक्त जे बी प्रशासनाचे खाते येतात ते खाते सगळे पैसा खाऊन या खनी चालू ठेवलेले आहेत. या रोडला जे वाहतूक होतीये, अनधिकृतपणे वाहतूक होतीये, त्यांना कुठल्याच प्रकारचं बंधन नाही आहे. जे बी अधिकारी जातात, मला वाटतं रॉयल्ट्या न भरता हे आजपर्यंत राजरोसपणे हा विषय चालू आहे. तर ह्या गोष्टीवर कलेक्टर साहेब तुमच्या नावे एक मिनिट तुम्हाला बोलू का आम्ही? काय चाललंय? 2 मिनिट थांबा म्हणला ना. तर या गोष्टीसाठी मी हे 2 दिवसापूर्वी हे मी अर्ज तयार केला होता, पण आमच्या गल्लीमध्ये मयत झाल्या कारणानं, विष्णू मारुतीराव भोसले हे वारल्या कारणानं मी हे अर्ज दिला नाही. सर हा अर्ज सर कुठे गेले सर या की? तर हा अर्ज मी दिला नव्हता. हा अर्ज दिला असता तर हा जीव वाचला असता. मी अनेक वेळा अर्ज देतोय, अनेक वेळा मीडियाच्या माध्यमातून सांगतोय, अनेक वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी निवेदन दिलेले आहेत, तरी कोणी आमची दखल घेतली नाही. आज हा निवेदन स्वीकारण्यासाठी आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी राऊत साहेब आम्हाला द्या म्हणतात, तर ते सहकार्य करतो म्हणतात, पण ह्या जनतेच्या समोर, मायबापाच्या समोर मी काही मोठा माणूस नाही आहे. हे लोक का म्हणतात, या ठिकाणी तुमच्या अजून वरिष्ठांना बोलवा, खनीच्या संदर्भातल्या अधिकाऱ्यांना बोलवा. या खनी कशा चालू आहेत? या खनी बंद झाल्या पाहिजे. हे रस्ता बंद झाला हे रोड जाण्याच्या लायक नाही आहे. डंपरच्या गाड्या या रोडला रस्ता असा आहे ना, ही डंपर सोडा, या रोडला फार त्रास आहे. या डोरचं डंपर बंद झालं पाहिजे. ऍक्सिलेटरवरचा पायच त्यांच्या बाजूला निघत नाही, डोळ्याचा ब्रेक सुद्धा मारत नाहीत. एक जीव नाही गेला, माटेचा मुलगा सुद्धा मेला. आणि एक लोकांचं मी हे मूर्ती दाखला आणून मी तुम्हाला येऊ शकतो. बसा.